हॅलो फ्रेंड्स, आज मी की नाही तुमच्यासोबत छान अशा 2-4 ट्रिक शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा, कारण या तुम्हाला खरंच खूप हेल्पफुल ठरणार आहेत. कारण आता बघा दिवस झालेत पावसाळ्याचे सुरू आणि मी पण हे फेस केलेले आहेत प्रॉब्लेम. त्यामुळं म्हटलं तुम्हाला पण हे प्रॉब्लेम नक्कीच फेस करावे लागत असतील आणि याच्यावरचं सोल्युशन मी कसं काढले तेच तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं म्हणून मी या ट्रिक तुमच्यासोबत आज शेअर करते. तर तुम्ही व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा. कमी वेळात आणि जास्त फायदा भेटेल अशी कामं आज आपण बघणार आहोत. काही किचन टिप्स आहेत, तसंच काही डेली यूजमधलं आहे. तर आपण चला सुरुवात करूया. आपली पहिली ट्रिक म्हणजे काय राव, सगळ्याच लेडीजचा प्रॉब्लेम असतो. ही साडी की नाही जेव्हा पण पिन लावायचा हिला सारखं फाटत तरी असते, नाहीतर मग त्याचा दोरा तरी उदिसून येतो. त्याच्यामुळंच नाही, ह्याच्यासाठी पहिली मी ट्रिक बनवणार आहे. कारण मला तर हा प्रॉब्लेम सारखाच दरवेळेसच येतो. त्याच्यामुळे मी इथे ना साधा आपला कॅरी बॅग घेतलेली आहे, एक कडक पेपर जो म्हणतो तो. आणि किंवा तुम्ही ह्याला टिकली पण यूज करू शकता किंवा दुसरा कुठलाही पेपर पण यूज करू शकता. पण मी हा घेतलेला आहे इथं कडकडा पेपर. तर तुम्ही बघू शकता असा कापून घ्यायचा आणि त्या पिनमध्ये की नाही असा घालून घ्यायचा आणि त्यानंतर ती पिन लावल्यावर एकदम सेफ असं बसते, कारण तिथं फाटत वगैरे नाही आपली साडी. त्याच्यामुळे ती अगदीच व्यवस्थित अशी बसून जाते. व्यवस्थित असं तो पेपर घालून घेतलेला आहे बघा. दिसून पण येत नाही, टिकली तरी दिसून येते जर आतल्या वरच्या साईडने वगैरे पिन लावायची म्हटली तर. आता साडीलाच लावायची असं वगैरे असं पण नाही म्हणू शकत मी. अदर तुम्ही कुठल्याही कपड्याला लावली तरी हा इश्यू होतोच. पण जास्त करून आपण साडी वेअर करतो डेली यूजला, त्यामुळे मग तुम्ही हा फेस करता जास्त प्रॉब्लेम. त्यामुळे मी साडीचं सांगते. आता तुम्ही बघू शकता आपली साडी ना इझिली पिन त्याच्यात अडकत नाही असे, किंवा अडकली थोडीशी तरी फाटत नाही आहे साडी. त्यामुळे एकदम सेफ झाली. आता दुसरी ट्रिक म्हणजे की नाही सगळ्यात तुम्हाला छान अशी आवडणारी, कुठलाही एअर फ्रेशनर आपल्याला इथं वापरावाच लागणार नाही अख्ख्या हिवाळ्यामध्ये तरी. किंवा मग हिवाळा असो पावसाळा असो, पावसाळा आणि हिवाळा या दोनमध्येच जास्त घरामध्ये कोमट वास सुटतो, कारण कपडे वाळतच नाहीत बिलकुल. म्हणून आपण काय करत असतो, बाहेरच्या ऐवजी घरात टाक हे ते करतो. त्यामुळं ही ट्रिक तुम्हाला खूप आवडेल. मी इथे एक डब्बा घेतला आहे. आपल्या घरात आता असे डबे असतातच, श्रीखंड कोणाचा आवडीचा नसतो नाही का, किंवा दुसरा कुठलाही डब्बा तुम्ही घेऊ शकता. त्याला असे ना काट्याच्या चमच्याने की नाही गरम करून बिळं पाडून घ्यायचेत, साईडनी पण, खालच्या साईडनी पण आणि वरच्या साईडनी पण. तुम्ही एअर फ्रेशनरला सुद्धा विसरून जाल, एवढं तरी ह्याचा यूज भारी होतो. असा आपण हा घरगुती एअर फ्रेशनर बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी हा आपला टिफिन रेडी करूया आपण असे बिळं पाडून घेऊन. तर छान असे बिळं पडत आहेत बघा त्याला. घरात जर लहान बाळं असतील किंवा आपलंसुद्धा कधी एखाद्या एअर फ्रेशनर किंवा रूम फ्रेशनर मारल्यानंतर डोकं वगैरे उठतं. त्याच्यामुळं मग हा आपला घरगुती उपाय म्हणून छान असा नॅचरल घरगुती आपण एअर फ्रेशनर बनवणार आहोत, आपल्या रूमला एकदम फ्रेश ठेवणारा. तर चला, आपलं मस्त असा डब्बा रेडी झालेला आहे. पूर्णपणे त्याला मी बिळं पाडून घेतलेली आहेत. आता ह्याच्यात आपण सामग्री ॲड करून घेऊया. तर ह्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे तेजपत्ता थोडासा. आता त्याच्यात तेजपत्ता टाकून घ्यायचा. आपलं एकदम घरगुती मटेरियल आहे. आता त्याच्यात मीठ टाकायचं थोडंसं चमचाभर आणि मिठानंतर एक अगरबत्ती घेतलेली मी ती सोलून त्याच्यात मी टाकत आहे. आता इथं कापूर पण लागतो, पण ऑप्शनल आहे, ठीक आहे. एखादी वस्तू जरी नसेल तरी काही फरक नाही पडत, कारण अगरबत्तीनं वास छानच येणार आहे. पण कापूर असेल तर आणखीनच बेटर. तुमच्याकडं नसेलही अवेलेबल इझिली तरी ठीक आहे. आता बघू शकता हे आपलं मटेरियल रेडी झालेलं आहे. मी त्याच्यात ठेवून दिलेलं आहे आणि डब्बा पूर्ण पॅक लावायचा नाही आहे. थोडासा असा अलगत असा ठेवून द्यायचं आहे टोपण, कारण त्याला हवा खेळती राहावी म्हणून. आता तिसरी ट्रिक आपली तिसरी ट्रिक म्हणजे की नाही मसाला डबा. आता मसाला डब्यात काय होतं की नाही, हिवाळा किंवा मग पावसाळा, आता पावसाळ्याच्या दिवसात तर की नाही जास्त जिरे वगैरे असं चिंबरून जाते, एकदम ओलावा सुटतो त्याच्यात. त्याच्यासाठी एक ट्रिक आणलेली आहे मी, छान अशी आहे. तुम्ही नक्की यूज करून बघा. जास्त काहीच करायचं नाही आपल्याला. एक कडकडा पेपर घ्यायचा आहे, कागद घ्यायचा आहे, जो आपल्याकडं इझिली अवेलेबल असतो, आणि त्याला आपल्या मसाला डब्याच्या आकारानं कापून घ्यायचा आहे. त्याच्या झाकणाच्या आकारानं मस्त असं कापून घ्यायचं. मी गोलाकार त्याच्या झाकणाचं माप घेतलं आणि कापून घेतलं आहे आणि त्याच्यावरती तो ठेवून दिला आहे. आणि इझिली तो जास्त जाड पण घ्यायचा नाही, कारण मग त्याच्यातनं बसणार नाही ते व्यवस्थित टोपण. त्याच्यामुळे एकदम पातळ घेतलेलं आहे मी, वन साईडच, 2 साईड लेअर असं काही घेतलेलं नाही. वन साईडच कापला आणि ठेवून दिला व्यवस्थित लावून. तर मस्त टिफिन पण पॅक बसलेला आहे तो डबा, आणि आपले मसाले पण
त्याला पाणी पण वगैरे सुटणार नाही किंवा मग मॉइश्चर ते धरणार नाही. ही एक पावसाळ्यामध्ये खूप यूजफुल ठरणारी ट्रिक ठरते. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मसाला डब्याला की नाही असं कवर करून घ्या. खूप इझी आहे आणि खूप छान पण आहे, कारण काम भरपूर छान होतं. आता बघा इथं लसूण सोलता तर की नाही मला फार डोक्यालाच त्रास व्हायला लागला कधी कधी. तर असंच वाटतं की सोलायलाच नको मला, कारण नखामध्ये पण की नाही माझे नखं वाढलेले नाहीत आणि ते नखामध्ये पण जाऊन बसताना एवढीच आग होती की नाही त्यांनी नखाची आग उठून जाते सगळी. आणि सोलून पण नखाची फार आग व्हायला लागते. तुम्ही बघू शकता नखं नाहीत आधीच आपल्याला. तर अशांना काय करायचं, अशा वेळी लसूण खूप जास्त जर सोलायचं असेल, आता पावसाळ्यात कसं कोणाचं काय खाण्याचं मन होतं, जास्त आपल्याला लसूण सोलावाच लागतो. लसणाशिवाय काय आपल्याला चव नसते या पदार्थांना, हे पण माहिती आहे आपल्याला. मग काय करायचं, ही आपल्या घरातली जी छोटी रवी आहे तिच्यामध्ये लसणच्या कुड्या टाकून घ्यायच्या आणि गॅस पेटवून त्याच्यावरती ते हलकंसं असं भाजून घ्यायचं. जास्त करपून वगैरे द्यायचं नाही, कारण वरचं टरफलच फक्त जळलं पाहिजे या हिशोबाने ते भाजायचं आहे आपल्याला. तर इथं झालेलं आहे भाजून आपलं वरचं काळं झालेलं टरफल आहे, तुम्ही बघू शकता. एकदमच जाळायचं पण नाही आपल्याला, फक्त वरचं टरफल गेलं पाहिजे असं. आता इथून लसूण काढून घेतलं आपण बाहेर, की तुम्ही बघू शकता खूप इझिली की नाही ते फुटतं पण आणि सुट्ट्या होतात अशा लगेचच पाकळ्या. थोडंसं हे झालं दाबलं तरी, आणि एकदम ते सॉफ्ट पडलेलं असतं गरम झाल्यामुळे. त्याच्यामुळे त्याच्यावरच्या ना ज्या हे पापुद्रा जो आहे ना तो लगेच निघतो. आता इझिली मी इथं हातावर चोळून घेतलं आहे फक्त आणि फूक मारली तर सगळं बाजूला निघले. आता थोडंसं नुसतं हाताने दोन्ही साईडने इकडून तिकडून काढून घेतलं की खूप इझी जातं, कारण ते मऊ पडलेलं असतं ना, त्यामुळे ते लगेच कवर सोडतं त्याचा. त्यामुळे नखाला पण जास्त त्रास होत नाही आणि आपण अशा पद्धतीनं खूप सारा लसूण सोलू शकतो. तुम्हाला पाहिजे तेवढा सोलून घ्या, काही पण करा. मग तुम्हाला चिवडा करा, काही पण करा तुम्ही, किंवा स्टोअर पण करून ठेवू शकता तुम्ही असं सोलून. तर ही ट्रिक खूप छान आहे लसणासाठी, कारण लसूण सोलायला ना मी तर खूप वैतागते. तुम्ही पण नक्कीच वैतागत असताल. त्याच्यामुळे ही ट्रिक तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली ट्रिक तुम्हाला पण? किचन टिप्समध्ये ही खूप यूजफुल ठरेल असंच मला पण वाटते. आणि पावसाळ्यामध्ये काही पण पदार्थ बनवायला तुम्हाला खूप उपयोगी ठरेल, यामुळे मी ही शेअर केलेली. आता लास्टची ट्रिक आपली काय असेल तर ती, पावसाळ्यामध्ये वगैरे कसं किचन पुसायला वगैरे आपण कापड, रुमाल वगैरे नॅपकिन वापरतो. ते जास्त सारखंच ओलं झालं की नाही की ते वाळत पण नाही, मग घाण कुम्मट असा वास सुटतो त्याचा. म्हणून मी ही ट्रिक आणली. आता घरात प्रत्येकाच्याच असे वापरलेले जुने झालेले कपडे वगैरे स्टोअर केलेलेच असतात. आणि मग त्याच्यातूनच काय करायचं, एक स्वच्छ कापड घ्यायचं, कारण आपल्याला किचनमध्ये वापरायचं आहे. नसेल चांगलं तरी ते धुवून घ्या. किचनमध्ये वापरायचं आहे म्हणून हे असे छोटे रुमाल करून घ्यायचे, कारण किचनमध्ये बघल तेव्हा यूजफुल ठरतात हे छोटे रुमाल. आता थोडं कुठं क्लीन करायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी एवढा मोठा रुमाल घेऊन त्याला ओलं करा, मग ते वाळत नाही. त्याच्यापेक्षा हा यूजफुल ठरतो. आणि असा एक डब्बा असतो घरात, कुठलाही रँडमली कुठलाही टिफिन घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यात हे असे तुकडे ठेवून द्यायचे. आता ज्यावेळी गरज पडेल, ज्यावेळी आपल्याला पुसायचं आहे बाबा किचनवर थोडंसं कुठंतरी पाणी वगैरे सांडले, आता इझिली क्लीन होईना सर, हे कॉटनचं आहे त्याच्यामुळे ते लगेच सोक करतं पाणी. तो तुकडा तेवढ्या तुकड्याने तेवढ्यापुरतं काम आपलं इझिली होऊन जाईल. अशा हिशोबाने हे बनवलेलं आहे मी, कारण एवढ्याशा कामासाठीच की नाही तो अख्खा एवढा मोठा रुमाल ओला करायचा आणि परत तो वाळणार पण नाही. त्याच्यामुळे ते आपल्याला पण परवडत नाही आणि त्या रुमालाला वाळायला पण जड जाते. त्याच्यामुळे अशा काही ट्रिक्स आहेत, तर कशा वाटल्या नक्की सांगा आणि तुम्ही पण ह्या तुमच्या लाईफमध्ये यूज करा.